नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या जे आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचे वेध लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या म्हणजेच महानगरपालिकेच्या वगैरे जे काही निवडणुका आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्या असे कोर्टाने आदेश दिलेत आणि तेव्हापासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष जे आहेत आपापल्या तयारीला लागलेत. परंतु हे संपूर्ण घडत असताना मित्रांनो, देवेंद्र फडणवीस व भाजपकडनं सर्वात मोठा गेम जर कोणाचा करण्यात आला असेल तर सर्वात मोठा गेम जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा झाला आहे. कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये किंवा यांचे जे विभाग होते त्या ठिकाणी जे आहे आपले उमेदवार त्यांनी पाठवायला सुरुवात केली आणि त्यासोबत आम्ही जे आहेत महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढणार आहोत अशा प्रकारचं भाजपने त्या ठिकाणी सांगितलंय. भाजप एवढ्यावरती थांबला नाही तर समोर त्यांनी एक पळवाट देखील सोडली आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही या निवडणुका जरी स्वबळावर लढणार असलो तरी जिंकून आल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत. आणि त्यातच आता जे आहे मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जशा जवळ येत आहेत त्याप्रमाणे जे आहे मित्रांनो एकनाथ शिंदे व त्याचसोबत ऑदर जे काही नेते होते त्यांची चांगलीच पळपळ व्हायला लागली आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये ज्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे आहेत एकत्रित युती करणार आहे असं समजत आहे. आणि जेव्हापासून ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना कळाली तेव्हापासून एकनाथ शिंदे हे जे आहेत राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्यांच्या घरी कधी खिचडीच खायला जातात तर कधी वेगळ्या कामांसाठी ते जातात. अशा अनेक बातम्या आपण पाहिल्या देखील असतील. परंतु या सर्व गोष्टींमध्ये जे आहे मित्रांनो, भाजपने स्वबळावरती लढण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर जे मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचे होते किंवा ज्या ठिकाणी त्यांची मजबूत ताकद होते त्या ठिकाणी जे आपले उमेदवार देखील उभे करायला किंवा त्या ठिकाणी पेरायला सुरुवात भाजपकडनं केली आहे. आणि यामुळे जे आहे स्वबळावर लढल्यामुळे जे आहे एकनाथ शिंदे यांना चांगलाच फटका बसू शकतो. आणि त्यासोबत जर राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा देखील चांगला दणका त्यांना बसू शकतो. त्यामुळे जर या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा गेम कोणाचा होणार असेल किंवा कोणाचा गेम भाजपने केला असेल तर तो एकनाथ शिंदे यांचा आहे. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.